अंभोरे आणि पिंपळगाव देपा या दोन गावांना जोडणारा रस्ता सध्या वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचं चित्र वारंवार पाहायला मिळतं। पुणे, नाशिक आणि शिर्डीकडे जाण्यासाठी अनेक वाहन चालक गुगल मॅपच्या माध्यमातून या मार्गाचा वापर करतात। मात्र गुगल मॅपवर सुस्थितीत दिसणारा हा रस्ता प्रत्यक्षात अत्यंत खराब आणि धोकादायक बनलाय। विशेषतः अंभोरे घाटाची अवस्था गेल्या काही वर्षांपासून दयनीय झाली असून या घाटात वाहने अडकण्याचे प्रकार सातत्याने घडतात। अशातच पारनेर येथून वडगाव पानकडे कोंबड खत घेऊन जाणारा एक ट्रक घाटात अडकून पडल्याची घटना समोर आली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आहे। सध्या हा ट्रक बाजूला करण्याचं काम सुरू आहे। मात्र या संपूर्ण प्रकारात ट्रक चालकाला मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या घाटामध्ये दर आठवड्याला 4 ते 5 वाहने अडकण्याच्या घटना घडतात। त्यामुळे वाहन चालकांसह ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असल्याचं देखील बोललं जात आहे। या पिंपळगाव घाटामध्ये कमीत कमी 4 ते 5 दिवसामळून एक गाडी घाटामध्ये गुंतत असते। आतापर्यंत मी ट्रॅक्टरच्या सहाय्याने 9-10 गाड्या ओढून दिलेल्या आहे। मागच्या आठवड्यामध्ये एक फॅमिली या घाटामध्ये गुंतली असता रातभर इथं झोपून होती। दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांची गाडी ओढून दिली। त्यानंतर ते दुसऱ्या मार्गी संगमनेर या ठिकाणी गेले। अंभोरे ते पिंपळगाव घाटामध्ये ही गाडी आयशर येत असताना रात्री 9च्या सुमारास ते या घाटामध्ये गुंतले। मॅपद्वारे त्यांना हा रोड दाखवण्यात आला। या रोडना येत असताना निम्मा घाट उतरला असता रोड खराब असल्या कारणाने ते ह्या घाटामध्ये येऊन गुंतले। रात्री 9 वाजल्याच्या सुमारापासून ते रात्री ह्या घाटातच झोपून राहिलेलं आहे। बिना अन्ना पाण्यापासून रात्री वाघांच्या भीतीने ते इथंच झोपलेले आहे। तरी सर्वांना विनंती आहे गावच्या वतीने हा रोड लवकरात अंभोरे ग्रामस्थ, स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी संबंधित विभागाकडे घाट रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून हा मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित व सुरळीत करण्याची मागणी केली। एकीकडे गुगल मॅप हा मार्ग सोयीचा आणि जवळचा दाखवत असताना दुसरीकडे प्रत्यक्षातील बिकट रस्त्यामुळे हजारो वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अंभोरे घाट रस्त्याचे काम हाती घेणार का आणि वाहन चालकांची ही समस्या कधी दूर होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, नवतेज महाराष्ट्र, संगमनेर।